सभापती महोदय, आपला महाराष्ट्र हा खेळांसाठी प्रसिद्ध आहे आणि कुस्ती ही आपली अत्यंत प्राणप्रिय आहे, लाल मातीतली कुस्ती। आणि या कुस्तीच्या संदर्भामध्ये काही राजकारण होतंय, हे सर्वात मोठी खेदाची बाब आहे। अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्राला हिंद केसरी मारुती माने, हिंद केसरी गणपत आंदळकर, हिंद केसरी श्रीपती खचनाळे, हिंद केसरी हरिश्चंद्र बिराजदार, हिंद केसरी हजरत पटेल असे अनेक पैलवानांची मांदियाळी आहे, त्यांचा इतिहास आहे। महाराष्ट्रामध्ये 1961 ला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू झाली आणि त्यामध्ये सांगली जिल्ह्यातले दिनकर दह्यारी हे पहिले महाराष्ट्र केसरी आहेत। त्यांच्यानंतर गणपतराव खेडकर, आप्पासाहेब कदम, हिरामन बनकर, शिवाजी पाचपुते, बापूराव लोखंडे, सरदार खुशियाल, रावसाहेब मगर, उदयराज यादव, विनोद चौगुले, चंद्रहार पाटील, दादा मामा चौगुले, समाधान घोडके, दादासाहेब शेळके, लक्ष्मणराव वडार असे असंख्य महाराष्ट्र केसरी झालेले आहेत। बिजली मल्ल पैलवान संभाजीराव पवार साहेब या सभागृहाचे 4 वेळा सदस्य होते। पैलवान कृष्णा रासकर, एक गाव खेड्यातला पैलवान, आज नेव्हीमध्ये मोठे ऑफिसर म्हणून ते रिटायर झालेले आहेत। आज हे सगळी कुस्तीची परंपरा आहे आणि पोरं कुस्ती पैलवाने गरिबाची पोर आहेत, रोजंदारी करणाऱ्यांची पोर आहेत। त्या पोरांना 20-30 हजार रुपये खर्च आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये हे घाणेरडं राजकारण सुरू झालंय आणि महाराष्ट्र केसरीच्या 2-2 स्पर्धा घेतल्या जात आहेत। 2023 ला पहिली स्पर्धा झाली, त्यामध्ये शिवराज राक्षे एका महाराष्ट्र केसरीमध्ये विजयी झाले, दुसरीकडे सिकंदर शेख झाले, परत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे। एकच मिनिटामध्ये संपवतो अध्यक्ष महोदय, एकच मिनिट। शिवराज राक्षे 2 महाराष्ट्र केसरी झाल्या। आता मला सांगा अध्यक्ष महोदय, जर तुम्ही 2-2 महाराष्ट्र केसरी करणार असाल तर काय करणार? आता त्याच्या पुढे जाऊन अध्यक्ष महोदय, त्याच्या पुढे जाऊन 2-2 नाही, या वर्षी 4 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा आयोजित करायला लागलेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, हा पोरखेळ जो चालू केला या लोकांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत ठोस निर्णय घेऊन महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे। कुस्तीचा पोरखेळ थांबला पाहिजे, कुस्तीतलं हे घाणेरडं राजकारण थांबलं पाहिजे। यासाठी सरकारने आदेश द्यावेत। महाराष्ट्रातले सगळे पैलवान, मला वाटतं गुरुवारी का काहीतरी उपोषणाला बसणार आहेत, सगळे हिंद केसरी, सगळे महाराष्ट्र केसरी हे मुंबईमध्ये येऊन बसणार आहेत। माझी विनंती आहे की सरकारने याबाबत हस्तक्षेप करावा आणि हे जे राजकारण चालू आहे घाणेरडं ते थांबवावं। मला तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि सरकारच्या या अर्थसंकल्पाला पाठिंबा देतो।